रसेश्वर दर्शन. रसेश्वर दर्शनमध्ये हठयोगात प्राणायामास विशेष महत्त्व आहे. प्राण, मन आणि शुक्र या तीन गोष्टी शरीरात चंचल आहेत. काय काय? प्राण, मन आणि शुक्र यातील प्राण आणि मन यांच्या प्राणायामाद्वारे वश करता येते. योग दर्शनात प्राण व मनास नियंत्रित करण्यासाठी यम नियमादी अष्टांग योग सांगितला आहे. आपण जे फर्स्ट इयरमध्ये अष्टांग योग पाहिले होते तर ते आपल्या प्राण आणि मनामध्ये नियंत्रण करू शकतात असं म्हटलेलं आहे. परंतु शुक्रास नियंत्रण करणे कठीण आहे. शुक्रास बिंदू असेही म्हणतात. त्यास वज्र हेही नामाभिधान आहे. शुक्राच्या अधोगतीस आणि ऊर्ध्वगतीस कालाग्निरुद्र म्हणतात. म्हणजे जी गती असते वर आणि खाली, अधो म्हणजे खाली आणि ऊर्ध्व म्हणजे वर, त्याला कालाग्निरुद्र म्हणतात. योगिक क्रियांमध्ये बिंदूस ऊर्ध्वगामी करण्याचे विधान आहे, ज्यामध्ये वज्राली देखील आहे. शुक्राच्या बिंदूच्या ऊर्ध्वगामी होण्याने मनुष्य अजर अमर होतो. काय म्हणले? ह्याचा ऊर्ध्वगामी जर असेल तर अमर होतो असं म्हटलेलं आहे. अमरत्व प्राप्त करणे हठयोगाच्या साधनेचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे स्त्रीच्या रजास आकर्षित करून बिंदू बरोबर मिळवून त्यास ऊर्ध्वगामी बनवणे यालाच वज्रोलिका मुद्रा असे म्हणतात. काय म्हटलेलं आहे की यामध्ये जे शुक्राची जी ऊर्ध्वगामी गती आहे तर त्यामुळे असं म्हटलेलं आहे की अजर अमरत्व प्राप्त होते. वरच्या साईडला जर त्याची गती असेल तर यामध्ये म्हणले जे स्त्रीसोबत जे स्त्रीचं जे रज असते त्याला आकर्षित करून दोघांचा जर संयोग झाला त्यालाच वज्रोलिका मुद्रा असे म्हणतात. स्त्री व पुरुष परस्परांविना अपूर्ण आहेत. हे मैथून झाल्यावर एक जीव पूर्ण होतात. पुरुष सौम्यतत्व आणि स्त्री अग्नितत्वाची प्रतिनिधी आहे. काय म्हणले? पुरुषाला सौम्यतत्व आणि स्त्री अग्नितत्वाची प्रतिनिधी आहे. त्याचप्रमाणे ही सृष्टी देखील सोमात्मक आहे. म्हणून जोपर्यंत दोन्ही तत्वांचा मिथुनीभाव होत नाही तोपर्यंत नवीन वस्तूची निर्मिती पूर्ण विकास होत नाही. म्हणूनच मिथुनीभावात शुक्रास ऊर्ध्वगामी करणे वज्रोलिका मुद्रा आहे. शुक्रच शरीराचे परम तेज आहे. शुक्र तसेच स्त्रीच्या अग्नेय तत्वात शरीरात ठेवणे कापलिकांचा उद्देश होता. म्हणून स्त्रीच्या जवळ राहून ते एकांतात सिद्धी प्राप्त करीत असत. शिववीर्य, पारा व पार्वती बीज अभ्रक याच्या साह्याने दिव्य तनु प्राप्त करून मुक्ती मिळवणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. काय उद्दिष्ट आहे? जे पारा आणि अभ्रक आहे यांच्या साह्याने दिव्य तनु प्राप्त करून मुक्ती मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. जो मनुष्य याचा जीवनात दिव्य तनु मिळवतात तेच मुक्त आहेत. समस्त मंत्रसमूह त्यांचे दास होतात म्हटलेले आहे. रसेश्वर सिद्धांताचा राजा सोमेश्वर, गोविंद भगवत पाद, गोविंद नायक, चरपटी, कपिल, वॅडी, कापाली, कंदलायन तसेच अन्य ऐतिहासिक पुरुष जीवनमुक्त मानले जातात. रसेश्वर मताचा हठयोगाशी घनिष्ठ संबंध आहे. शिवाने देवी पार्वतीला एकदा सांगितले होते की कर्मयोगाने पिंड धारण केले जाऊ शकते. जे कर्मयोग आहे त्याने पिंड धारण केले जाऊ शकते. कर्मयोग दोन प्रकारचा आहे, रसमूलक आणि प्राणमूलक. तर काय म्हटलेलं आहे? शिवाने एक वेळेस पार्वतीला सांगितलं होतं की कर्मयोगाने पिंड धारण केले जाऊ शकते. तर कर्मयोग किती प्रकारचे आहेत? तर दोन, रसमूलक आणि प्राणमूलक. रसाची ही विशेषता आहे की मूर्छित केला असता व्याधीनाशक, मृत भस्मीभूत केला असता जीवनदायी आणि बद्ध केला असता आकाशात उडण्यायोग्य होतो. खूप इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे. रसाची विशेषतामध्ये पहिलं सांगितलेलं आहे. फर्स्ट पॉईंट आहे मूर्छित जर केलं तर व्याधीनाशक करू शकतो. जर त्याला मृत केलं तर जीवनदायी आणि बद्ध केलं तर आकाशात उडण्यायोग्य होतो. मूर्छित केला असता व्याधीनाशक, मृत केला असता जीवनदायी, बद्ध केला असता आकाशात उडण्यायोग्य. रस हे पारदाचे नाव आहे कारण तो शिवाच्या शरीरातील रस आहे. पारदाचा चतुर्वर्ग फल लाभ होतो. अशा पद्धतीचा दार्शनिक विचार रसेश्वर दर्शनाच्या रूपात उत्पन्न झाला. या दर्शनाचा उपदेष्टा आदिनाथ आहे. आदिनाथ, चंद्रसेन, नित्यानंद, गोरक्षनाथ, कपाली, भालुकी, मांडव्य योगांनी योग बलाने याची स्थापना केली होती. रससिद्धी, रसचिकित्सेचे प्रवर्तक हेच सिद्ध होते. पारदादी द्रव्यांचा अंतप्रयोग यांनी सुरू केला. इथे सांगितलेलं आहे सिद्ध नागार्जुन, नागार्जुन तंत्र, शालिनाथ रसमंजरी, मंथन भैरव रसरत्न, नित्यनाथ रसरत्नकार, रसरत्नमाला, काकचंडीश्वर मततंत्र. सिद्धांची सर्वात मोठी देणगी रसेश्वर दर्शन व रसशास्त्र आहे. सगळ्यात मोठी देणगी कोणती मानलेली आहे? रसेश्वर दर्शन आणि रसशास्त्र.
84 सिद्ध होऊन गेले. हे नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचे, 84. रसशास्त्राच्या विकासात सांप्रदायिक योगदान, रससिद्ध संप्रदाय. शैव, ज्याला आपण रूढ संप्रदाय म्हणतो. गोरख, ज्याला आपण नाथ संप्रदाय म्हणतो. नेक्स्ट आहे बौद्ध, महायान, नागार्जुन संप्रदाय, रसांकुश संप्रदाय. कोणकोणते आहेत? शैव, गोरख, बौद्ध आणि रसांकुश. शैव, गोरख, बौद्ध, रसांकुश. शैव म्हणजे रूढ संप्रदाय. गोरख म्हणजेच नाथ संप्रदाय. बौद्ध, त्यालाच महायान, नागार्जुन संप्रदाय म्हणतो. कारण आपल्याला माहिती होतं नागार्जुननं कोणत्या धर्माची दीक्षा घेतली होती? बौद्ध धर्माची. तर बौद्ध ह्याच्यामध्येच येते. रसांकुश संप्रदाय. प्रागैतिहासिक काळात मंत्रतंत्र चिकित्सा पद्धती कार्यरत होती. शिवास मानणाऱ्या सिद्धांना शैव असे म्हणतात. शैव कशाला म्हणतात? जो शिवामध्ये, शिव जे आहेत आपले शिव, त्यांना मानणारे जेवढे सिद्ध आहेत तर त्यांना शैव म्हणतात. शैवांची स्थापन केलेल्या संप्रदाय शैव संप्रदाय किंवा रुद्र संप्रदाय असे म्हणतात. रुद्र म्हणजे पण शिवच आहे. शैव संप्रदायाच्या सिद्धांनी स्मशानात अघोरी साधना करून तंत्रसिद्धी प्राप्त केली. जे शैव संप्रदायाचे जे सिद्ध आहेत त्यांनी स्मशानमध्ये बसून अघोरी साधना करून तंत्रसिद्धी प्राप्त केली. या संप्रदायाच्या पुढील काळात नवनाथ होऊन गेले. त्यांनी या संप्रदायालाच पुढे नाथ संप्रदान असे नामाभिधान केले. तर काय म्हणले? हे जे संप्रदाय होतं तर त्याच्या पुढील काळामध्ये नवनाथ होऊन गेले आणि त्याच्यावरूनच त्यांना नाथ संप्रदाय पडले. नाथ, नवनाथ त्यांच्या नावावरूनच. हे शैवपंथीय, नाथपंथीय आपली आराध्य देवता आदिनाथाला मानत होते, शंकराला मानत होते. आदिनाथाची पूजा स्मशानात केली जात असे. रात्रीच्या वेळी विशेषतः पूजेचे अनुष्ठान मांडित असत. जनकल्याणार्थ त्यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या तांत्रिक विद्येचा उपयोग करून घेतला. शैव अनुयायांचा मूळ उद्देश योगाभ्यास करणे, आध्यात्मिक ज्ञान मिळवणे व त्याच्या आधारे मोक्षप्राप्ती मिळवणे हा होता. शैव संप्रदायाचा काही अनुयायांना असे वाटले की देहाला स्थिर केले तर त्या स्थिर देहाद्वारे दीर्घकाळ योगाभ्यास केला जाऊ शकतो व महत्त्वाचे तत्वज्ञान प्राप्त करता येऊ शकते. सो फ्रेंड्स, पहिलं तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, जे शिव आहे त्याच्या सिद्धांना जे मानतात तर त्यांना शैव म्हटलेले आहे आणि त्यावरूनच रुद्र पण म्हणलेलं आहे. रूढ संप्रदाय त्याच्यावरून नाव पडलेलं आहे, कारण रुद्र म्हणजे पण शिव असतात. समोर यालाच नवनाथ म्हणजे नाथ संप्रदाय हे नाव पडलेलं आहे, कारण त्यांच्या कुळामध्ये नवनाथ होऊन गेले तर त्यावरून त्यांना नाथ संप्रदाय असं नाव पडलेले आहे. पण त्यांनी आदिनाथाला जास्त मानत होते. आदिनाथ म्हणजे पण शंकरच असतात. तर याची पूजा जी आहे त्यांनी स्मशानमध्ये करायची रात्रीच्या वेळेस, हे एक लक्षात ठेवायचं आहे. पण ह्याचा जे मेन उद्देश होता तर तो हा होता की शैव अनुयायांचा मूळ उद्देश असा होता की योगाभ्यास करणे, आध्यात्मिक ज्ञान मिळवणे व त्याच्या आधारे मोक्षप्राप्ती करणे. पहिला योगा अभ्यास करणे, आध्यात्मिक ज्ञान मिळवणे आणि त्याच्या आधारे मोक्षप्राप्ती करणे. शैव संप्रदायाच्या काही अनुयायांना असे वाटले की जे देह आहे त्याला स्थिर केले तर दीर्घकाळ त्याला आपण योगाभ्यास त्याचा करू शकतो आणि महत्त्वाचे तत्वज्ञान त्यावरून प्राप्त करता येते आणि या ज्ञानप्राप्तीने मोक्ष मिळू शकते. म्हणून त्यांनी बरीच वर्ष कष्टोपषधी भस्मांच्या व खनिज द्रव्यांच्या शोधात घालवली. पार्थिव द्रव्यांच्या औषधातील उपयोगाने शरीरावर चिरकाली परिणाम होऊ शकतो असे त्यांचे मत झाले. त्यातच त्यांनी पारदाचा व गंधकाचा आविष्कार झाला. पारदाचं स्वरूप, गुण व कारमुक्तेवरून त्यांनी त्यास शिववीर्य मांडले आणि गंधकास पार्वतीरज. पुढील काळात त्यांनी पारदाबरोबर अशा विविध खनिज काष्टौषधींच्या संस्कारांनी विविध प्रकारची औषधे बनवण्यास सुरुवात केली. तर त्यांनी म्हटलं की म्हणजे त्यांनी हे जे पार्थिव द्रव्य होते तर त्याचा यूज केल्याने की नाही शरीरावर काही चिरकाली परिणाम होऊ शकतात असं त्यांचं मत होऊ लागलं. त्यावरूनच पारद आणि गंधक जे आहे त्याचा म्हणजे काय म्हणतो आपण ओरिजिन झाली आणि त्यावरून त्यांना त्यांचे जे कार्य एवढे श्रेष्ठ होते त्यावरून त्याला शिववीर्य आणि पार्वतीरज मानले गेले. नाथ संप्रदायानंतरचा काळ बौद्ध संप्रदायाचा समजला जातो. बौद्ध संप्रदायास महायान संप्रदाय असेही म्हटले जाते. याच्या सुरुवातीच्या काळात मोक्षप्राप्तीसाठी रसविद्या साध्य करून घेण्याचा उद्देश होता, परंतु त्यानंतर काळात धातुवाद, किमयागिरी यासाठीच मुखत्वके करून रसशास्त्र राबवले जाऊ लागले. हलक्या धातूपासून सोन्यासारखे मौल्यवान धातू तयार करणे म्हणजे धातुवाद, किमयागिरी होत. त्यानंतर रसविद्येचा उपयोग रोगनिवृत्तीसाठी व दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी केला जाऊ लागला. यालाच देहवाद असेही म्हटले जाते.
देहवादासाठी शिववीर्य समजल्या जाणाऱ्या पारदाचा विविध संस्कारांनी वापर केला जाऊ लागला. थोडक्यात तंत्र चिकित्सा पद्धतीची परिणिती रसचिकित्सा पद्धतीत झाली. तंत्र संप्रदाय, रुद्र संप्रदाय, नाथ संप्रदाय, बौद्ध संप्रदाय, रससिद्ध संप्रदाय निर्माण झाले. या सर्व संप्रदायांनी पुढील काळात रसचिकित्सा पद्धतीने प्रामुख्याने वाढवली. या रससिद्धांमध्ये नागार्जुन नावाच्या ज्येष्ठ रससिद्धाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. नागार्जुन बौद्ध धर्म दीक्षित असल्याने बौद्ध महायान संप्रदायास नागार्जुन संप्रदाय असेही म्हणतात. जो 3rd नंबरचा संप्रदाय आहे, ज्याला आपण बौद्ध संप्रदाय म्हणतो, त्यालाच महायान संप्रदाय म्हटलं जातं. तर याच्यानुसार असं म्हटलं जातं की डायरेक्ट जर आपल्याला मोक्षप्राप्ती करायची असेल तर आपल्याला रसविद्या शिकली पाहिजे, असं त्यांचं पहिल्यांदा मानणं होतं. परंतु नंतर त्यांना समजलं की जे रसशास्त्र आहे तर त्यामध्ये फक्त हे नव्हतं, तर धातुवाद, किमियागिरी यासाठी सुद्धा रसशास्त्राचा वापर केला जात होता. जसं की जे काही हलके धातू आहेत त्यापासून श्रेष्ठ असे मौल्यवान धातू बनवणे, त्यालाच धातुवाद किंवा किमियागिरी म्हणतात. तर या पूर्णचा उल्लेख रसशास्त्रामध्ये येऊ लागला. आणि नंतरच्या काळामध्ये आणखी रसशास्त्राचा जे आहे रोग निवृत्तीसाठी, दीर्घायुष्य प्राप्तीसाठी सुद्धा यूज केला जात होता. त्याला देहवाद असे म्हणलं जातं. मग त्यावरून देहवादासाठी शिववीर्य समजल्या जाणाऱ्या पारदाचा संस्कार म्हणजे त्याच्यावर वेगवेगळे संस्कार करून यूज केले जात होते. अशा प्रकारे आपण संप्रदाय पाहिले. रुद्र संप्रदाय ज्याला शैव म्हणतो, नाथ संप्रदाय होतं. नंतर 3rd वाला आताच पाहिलं बौद्ध संप्रदाय, आणि ज्यालाच आपण महायान संप्रदाय पण म्हणतो, लास्टवाला रससिद्ध संप्रदाय. तर या सर्वांचा यूज केला जात होता. नागार्जुन बौद्ध धर्म दीक्षित असल्याने बौद्ध महायान संप्रदायास नागार्जुन संप्रदाय सुद्धा म्हणत होते. जे बौद्ध संप्रदाय आहे त्यालाच नागार्जुन संप्रदाय पण म्हणत होते. यामध्ये ग्रंथ दिलेले आहेत आणि ग्रंथकर्ता आणि त्याचा काल दिलेला आहे. तर आपण हे पाहू शकता. हे एवढं काही नाही, 1-2 जे जास्त इम्पॉर्टंट आहेत ते तुम्ही लर्न करू शकता. यामध्ये बघा कोणतं इम्पॉर्टंट वाटत आहे का. तुम्ही हे रीड करून घेऊ शकता फ्रेंड्स. आता रसशाळा, तर यावर फ्रेंड्स तुम्हाला वाटत असेल पण यावर क्वेश्चन आलेला आहे. 15 मार्क्ससाठी क्वेश्चन येते याच्यावर. रसशाळा तुम्ही हा खूप इम्पॉर्टंट आहे, तर व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आणि असंच आहे जनरल तुम्ही जर एक वेळेस जरी ऐकलं तर तुम्ही लर्न करू शकता. प्राचीन मतानुसार रसशाळा, पूर्वीच्या काळी औषधांची तेवढी मागणी नसल्यामुळे वैद्य मंडळी स्वतःच्या व्यवसायासाठी लागणारी औषध स्वतःच बनवित असत. त्या काळी औषधांची मुबलकताही होती, त्यामुळे औषधांत जास्त प्रमाणात संचयही करावा लागत नसे. परंतु आता कसं लोकसंख्या वगैरे वाढली, आजारांचा प्रसारसुद्धा वाढला, यावरून औषधांची मागणी पण वाढली. औषध बनवण्याचा केवळ वैद्यांच्या आवाक्याबाहेरचे काम होते, कारण वैद्य ट्रीट पण करू लागले आणि औषधी पण बनवू लागले. दोन्ही काम त्यांच्याकडून होऊन ना चालते. मग पर्यायाने ही जबाबदारी त्यांनी रसवैद्यावर येऊन पडली आणि रसशाळा या संकल्पनेचा उगम झाला. आदर्श रसशाळा कशा पद्धतीची असावी याचे वर्णन रसशास्त्र संबंधी ग्रंथात मिळते. योग्य स्थान कुठं असलं पाहिजे रसशाळेचं, तर असं ठिकाण असलं पाहिजे पवित्र, प्रसन्न, हवेशीर भूमी असावी, स्मशान नसावं आणि जिथे औषधांची अधिक उपलब्धता असावी, शुद्ध पाणी असावं पुरवठा आणि प्राणीमात्रांच्या त्रासापासून मुक्त असणारी अशी उपवनाची जागा ही रसशाळेसाठी उत्तम आहे. भवन म्हणजे ही जी शाळा आहे ती वास्तू जी आहे प्रशस्त 4 भिंती असायला पाहिजे, दरवाजे, खिडक्या, त्याचप्रमाणे वायू विजनाची योग्य ती व्यवस्था असावी. कीटक आदीचा उपद्रव होऊ नये म्हणून योग्य तो प्रकाश आत येणारी असावी. याच कारणामुळे प्राचीन काळी जमीन सारवण्यासाठी गायीच्या शेणाचा वापर करत. कर्म विभाग काय आहे ह्याच्यामध्ये रसशाळेतील, तर रसशास्त्र संबंधित कार्य करणारी वैद्यमंडळी ही सांप्रदायिक तत्व मानणारी होती. त्याचप्रमाणे ही पारदा शिववीर्य आणि गंधकास पार्वती रज मानणारी होती. ही मंडळी शिव जे आहे रस भैरवास मानणारी असल्याने ती आस्तिक होती. शिस्तबद्ध सैद्धांतिक व तात्विक रसकर्म करीत असल्याने त्या काळात सुरू केलेल्या रसशाळा एकाच पद्धतीच्या असाव्यात असे त्यांचे मत असावे. परिणामी रसवैद्यांनी रसशाळेत करावयाच्या कर्मासाठी जागेचा योग्य तो वापर कशा पद्धतीने करावा याचा म्हणजे साचा ग्रंथात दिलेला दिसून येतो. त्यामध्ये दिशेनुसार त्यांनी व्यवस्था केली आहे. जसं की पूर्वेकडे शिवाची स्थापना करावी, आग्नेयेकडे अग्निकर्माची व्यवस्था जसं भट्टी, चूल वगैरे कोष्टी, दक्षिणेकडे कुटणे, खलणे, फोडणे, खलबत्ता, उखळ वगैरे, नैऋत्येकडे शस्त्रकर्म करणारी कार्य, पश्चिमेकडे क्षालन कर्म, धुण्याचे वगैरे साफसफाईचे कार्य, वायव्येकडे शोषण कर्म जसं की ओल्या वनस्पती तयार औषधे त्याच्यापासून गुटी वगैरे बनवणे, सुकवणे, उत्तरेकडे वेधकर्म, विशेष रसकर्म करण्यासाठी यंत्रे वगैरे ठेवावी आणि ईशान्येकडे स्थापन उदाहरणार्थ सिद्धौषधी व ते बनवण्यासाठी लागणारी उपयुक्त द्रव्ये संचयासाठी याचा वापर करावा.
कर्मचारी व अधिकारी वर्ग. प्राचीन रसशाळांमध्ये रसवैद्य हे प्रमुख होते. त्याच्या हाताखाली वेगवेगळ्या पद्धतीची रसकर्मे करण्याकरिता सेवक वर्ग होता. आदर्श रसवैद्य व सेवक कसा असावा याचे वर्णन रसशास्त्र संबंधी वेगवेगळ्या ग्रंथांत केलेलं आहे. म्हणजे तिथं जे कर्मचारी आणि त्याच्यामध्ये जे अधिकार वर्ग होता त्याविषयी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये जे आदर्श रसवैद्य आहे त्याची लक्षणे खूप इम्पॉर्टंट आहेत बघा. रसवैद्याने संपूर्ण शास्त्र अध्ययन व कर्म अभ्यास केलेला असावा. म्हणजे जे बुकिश जेवढं नॉलेज आहे ना ते सर्व त्याला असावं. औषधी वनस्पतींचे नाम, कर्म, गुण, प्रकार, दोषांचे ज्ञान असणारा असावा. धातू, रत्नादी, खनिज व प्राणिज द्रव्यांचे ज्ञान असणारा असावा. वेगवेगळ्या प्रांतात प्रचलित असलेली औषधांची नावे माहीत असणारा असावा. त्याचप्रमाणे धर्मनिष्ठ, सत्यवादी, आस्तिक, प्रेमळ व विद्वान असावा. ग्रंथकाराच्या मध्ये पद्यहस्त वैद्य श्रेष्ठ समजला जातो. पद्महस्त वैद्य. इथे बघा पहिल्यांदा तर त्याला सगळं शास्त्र अध्ययन कर्म अभ्यास असलेला असावा. त्याचप्रकारे जे वेगवेगळे वनस्पती आहेत, औषधी वनस्पती, त्याचं नाव पण त्याला माहिती असायला पाहिजे. कर्म, गुण, प्रकार आणि ज्ञान, दोषांचे ज्ञान. आणि जेवढे काही आपण खनिज बघितले त्या सर्वांचं ज्ञान असलेला असावा. त्याचप्रकारे धर्मनिष्ठ असावा, सत्यवादी, आस्तिक, प्रेमळ आणि विद्वान. योग्य परिचारक, सेवकाची लक्षणे. तर जे रसशाळेमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग असते ते परिश्रमी असावा, सत्यभाषी, निर्लोभी, स्वच्छता राखणारा, निर्भय, बलवान, गोपनीयता बाळगणारा, कर्तव्यदक्ष, रसवैद्याची आज्ञा पाळणारा असावा. उपकरणे काय काय असायला पाहिजे तर वेगवेगळ्या आकाराची दगडी खल, तप्त खल, लोखंडी खलबत्ते म्हणजे जे काही खलव यंत्र वगैरे ते सर्व असायला पाहिजे. सत्वपातनादी कर्मासाठी कोष्टी, मुशा, चुली, भट्ट्या, शेगड्या. तैल निष्कासनासाठी भूमिकोष्टी, दळण्यासाठी चक्की, पाकडण्यासाठी वेगवेगळ्या आकाराची सुपं असायला पाहिजे, वेगवेगळ्या आकाराच्या चाळण्या. औषधी ठेवण्यासाठी काचेच्या, मातीच्या, धातूंच्या भरण्या. रससिंदूरादी कुविपक्व रसायन निर्माणासाठी कुपी व लोहाच्या बारीक शलाका. अग्निकर्मासाठी इंधन, उदाहरणार्थ गोवऱ्या, लाकडे, कोळसा यांचा साठा असावा. तर यामध्ये बघा रसशाळेची योग्य स्थान लक्षात ठेवायचे पॉईंट वाईज. ते भवन कसं असायला पाहिजे, कर्मविभाग, कर्मचारी व अधिकारी वर्ग आणि प्राचीन रसशाळातील उपकरणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यातले बघा टोटल 8 दिले आहेत. हे तर पहिलं तर इझी आहे ना, खलबत्ते वगैरे, मग चूल वगैरे, भट्ट्या, कारण ज्याच्यावर आपण त्याला संस्कार करणार, अग्निसंस्कार, त्यासाठी. मग तेल निष्कासनासाठी भूमी किंवा कोष्ठी, दळण्यासाठी चक्की, पाकडण्यासाठी सूप असायला पाहिजे, चाळणी असायला पाहिजे. म्हणजे काही पण औषधी ठेवण्यासाठी भांडी, आता जसं की काचेचं, मातीचं वगैरे. आणि कुपी आणि लोहाच्या बारीक शलाका असाव्या. अग्निकर्मासाठी इंधन जसं की गोवऱ्या, लाकडे, कोळसा असायला पाहिजे. आणि हे वाले एक लक्षात ठेवा की ते जे कर्मचारी वगैरे आहेत ते स्वच्छता प्रिय असायला पाहिजे, निर्भय, बलवान, गोपनीयता बाळगणारा, कर्तव्यदक्ष आणि जो आज्ञा पाळणारा असायला पाहिजे, सत्यभाषी, पराश्रमी असला पाहिजे. आणि तिथं जे वैद्य आहे तो पण सर्व ज्ञान असलेला असायला पाहिजे, धातूचं वगैरे सर्व, धर्मनिष्ठ, सत्यवादी, आस्तिक, प्रेमळ, विद्वान. पद्महस्त वैद्य श्रेष्ठ असायला पाहिजे. आणि कर्मचारी आणि त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. आणि हे दिशेनुसार एक लक्षात ठेवा जर राहिलं तर. बघा इथे पहिल्यांदा एक जे प्लसचं साईन आहे पूर्व, त्याच्या अपोजिट पश्चिम, खाली दक्षिण, वर उत्तरा, ठीक आहे. आणि पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आग्नेय, इथून स्टार्ट करायचं. आग्नेय, मग नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ठीक आहे. तर बघा आग्नेयवरून अग्निकर्म हे तर खूप इझी आहे. आग्नेयवरून अग्निकर्म, आग्नेय दिशेला अग्निकर्म सांगितलेले. नेक्स्ट आहे अग्निकर्म. कोणकोणते कर्म सांगितलेले आहेत, अग्निकर्म. आणि पूर्वेला कधी स्टार्टिंगला जे आपले शिव आहेत, ज्याला रसभैरव म्हणाले, त्याची स्थापना कधी पूर्व, स्टार्टिंगची जी दिशा आहे फर्स्ट नंबरची रसभैरव स्थापना ती एक आहे. त्यानंतर अग्निकर्म, इकडे शोषण कर्म आहे. अग्नी समजा असं आपण अग्नी द्यायलो, जास्त अग्नी दिल्यावर त्याच्यामधलं पाणी वगैरे वेपोरायझ होते तर शोषण होऊन जाते ना, तर त्याच्या अपोजिट शोषण कर्म, ठीक आहे. नेक्स्ट आहे हे 2-3 झाले. नेक्स्ट आहे इकडं उत्तरला वेधन कर्म, दक्षिणला पाषाण कर्म. दक्षिणला पाषाण कर्म असं लक्षात ठेवा. म्हणजे दगड असते ना आपला वाळू, तर ते पाषाण म्हणजे बी दगडच करतो आपण, असं लक्षात ठेवण्यासाठी म्हणत आहे. तर दक्षिणला पाषाण कर्म, ठीक आहे. आणि इकडं उत्तरला पाषाणच्या वेधन कर्म, वेधन कर्म. आता हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि इकडे बघा ईशान्य, नैऋत्य, इकडे शस्त्रकर्म दिलेलं आहे आणि इकडे स्थापन कर्म. आणि पश्चिमला क्षालन कर्म असं लक्षात ठेवा. पश्चिमला क्षालन कर्म आहे ना, क्षालन म्हणजे काय करतो आपण, प्रक्षालन करतो ना, पाण्याने वगैरे धुवून घेतो, तर पश्चिम प्रक्षालन, प्रक्षालन कर्म हे लक्षात ठेवा. तर बघा खूप इझी आहे.
आग्नेयेला अग्निकर्म कधी पण स्टार्टिंग पूर्व जे असते तर तिथं रसभैरव स्थापना म्हणजेच शिवाची स्थापना केली. नेक्स्ट आपण काय म्हणलं की दक्षिण म्हणजे दगड, दगडवरून पाषाण, पाषाण एक दगडच असते ना, त्यावरून त्याच्या अपोजिट वेधन कर्म. नेक्स्ट आपण हे 2 पाहिले. नैऋत्येला शस्त्र, हे लक्षात ठेवा ना आता कसं तरी, नैऋत्येला शस्त्र आणि ईशान्येला स्थापन असं लक्षात ठेवा. स्थापन आपण नॉर्मली असतं, ते एक लँग्वेज असते ना तिथं नॉर्मली असं वेगळीच टोनिंग वाटते त्यांची, तर स्थापन, ईशान्य स्थापन असं लक्षात, स्थापन. आणि हे नैऋत्येला शस्त्रकर्म. नंतर प्रक्षालन पश्चिमला, आणि हे तर लक्षात ठेवलं होतं आपण, म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला फक्त थोड्याशा दिशा वगैरे क्लिअर झाल्या तर चालते.